हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. या ब्रदर, वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. प्रेज द लॉर्ड. खचितच देव चांगला आहे आणि तो किती चांगला आहे याचा अनुभव तो आम्हाला प्रत्येक वेळेस देत असतो. त्या देवाचा गौरव हो. तो आपल्या भक्तांना दर्शन देतो. तो आपल्या भक्तांची काळजी वाहतो आणि म्हणून तो केवळ दुरून काळजी करत नाही, तर तो समीपचा देव परमेश्वर. समीप म्हणजे जवळ. तो जवळ येतो, आमची काळजी घेतो, आमची सुरक्षा करतो, आम्हाला स्पर्श करतो, आमचं सांत्वन करतो आणि प्रेमाने तो आम्हाला कुरवाळतो. असा तो आमचा जिवंत देव परमेश्वर आहे. हालेलुया. देवाची स्तुती हो. सुंदरच्या अभिषेकाबद्दल देवाला गौरव. तो उपस्थित आहे, तो आम्हामध्ये उपस्थित आहे आणि देवाची स्तुती हो. तुम्हासमोर देवाच्या वचनातून बोध करण्यासाठी मी उभं असताना आज एक मायवार म्हणून, मदर्स डे म्हणून आपल्या इंडियामध्ये सुद्धा आपण साजरा करतो. एवढा पाळतो की नाही हे मला सांगावंसं वाटत नाही, पण ठीक आहे. तो एक पूर्वापार सुरू असलेली ती एक परंपरा आहे बऱ्याच वर्षापासून आणि आपणही पाळतो. आपल्यासाठी ती किती महत्त्वाचं आहे हा काही महत्त्वाचा भाग नाही, पण याही उद्देशाने, याही एका बहाण्याने देवाच्या वचनाची घोषणा पुन्हा नव्याने होत असते. पुन्हा एकवार देव किती चांगला आहे, देवामधलं मातृत्व जे आहे याची ओळख पुन्हा नव्याने आम्हाला होत असते आणि हे आम्हासाठी महत्त्वाचं कारण आहे. आम्हाला माहीत आहे, बरेचदा सिस्टर किंवा ब्रदर या विषयावर बोललेले आहेत. मीही एक छोटीशी एक काय म्हणतात ब्रीफ जे आहे ते तुम्हाला देऊ इच्छितो त्या मदर्स डे बद्दल. मदर्स डे हा एका मुलीने आपल्या आईच्या निधनाच्या 3 वर्षानंतर तिच्या आठवणीमध्ये जे आहे एक प्रेयर मीटिंग जी आयोजित केली तिच्या आठवणी खातर. आणि आता तीच परंपरा जी आहे ती अमेरिकेमधून सुरू झालेली आहे आणि मग US गव्हर्नमेंटने त्याला एक मान्यता दिली, सुट्टी डिक्लेअर केली आणि त्या ठिकाणातून 1908 पासून तर मग 10ला त्याची जे आहे घोषणा करून त्यांनी तो विधिवत एका सणाप्रमाणे आपल्या मातेबद्दल आपल्या मातेचा सन्मान करण्यासाठी म्हणून त्या अमेरिकेमधून आणि सर्व युरोपियन देशामधून जो आहे मे महिन्याचा 2रा रविवार जो आहे मदर्स डे म्हणून पाळण्यात येते. आणि तोच आता इतक्या वर्षानंतर आपल्या इंडियामध्ये सुद्धा पुन्हा एकवार जी आहे आपल्या मातेला तिच्या मातृत्वाबद्दल जे कृतज्ञता व्यक्त करण्याची जी आहे ती एक संधी आहे. आणि आम्हीही जे आत्मिक लोक आहोत, विश्वासणारे लोक आहोत, आम्ही ही जी संधी आहे ती सोडू नये. आणि ही संधी जी आहे ही संधी आम्ही देवाच्या वचनातून देवाचं जे मातृत्व आहे ते पुन्हा नव्याने जाणून घेऊन देव आम्हाला त्या वचनाद्वारा कसं आशीर्वादित करेल हे आम्ही बघण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या लोकांनो, जेव्हा आम्ही मातृत्वाबद्दल बोलतो तर बायबल सुद्धा त्या संदर्भातले बरेचसे उदाहरणं जे आहे बायबलमध्ये आहे.
संपूर्ण बायबल जे आहे देवाच्या प्रीतीने, देवाच्या दयेने, विश्वासाच्या कृतीने हे बायबल भरलेलं आहे. आणि तसंच बायबल जे आहे एका नातेसंबंधाने सुद्धा भरलेलं आहे. आम्हाला माहित आहे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, तो आमचा पिता आहे, तो आमचा निर्माणकर्ता आहे. आणि एखाद्या मातेप्रमाणे, आणि तो पिता आहे म्हणून तो पित्याप्रमाणे जे आहे आमची तो काळजी राखत असतो. प्रभू येशू ख्रिस्त देवा आपल्या लेकरांमध्ये, पुढच्या पिढीमध्ये जी ती ताकद असते. आणि त्या मातृत्वाची जी नदी आहे त्या कुटुंबामधून वाहत असते, पिढ्यानपिढ्यामधून वाहत असते. हेच ते मातृत्व आहे. देवाच्या वचनांमध्ये किंवा बायबलमध्ये आम्हाला हेच पाहायला मिळते. वचनाची किंवा बायबलची रचना सुद्धा एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. आणि या कुटुंबामध्ये जसं पित्याचं कार्य आहे तसं मातेचं सुद्धा कार्य आहे, किंवा तिच्या मातृत्वाचं जे कार्य आहे त्याचं वहन होताना आम्हाला दिसते. म्हणून माता जे आहे किंवा मातृत्व जे आहे, या मदर्स डेच्या दिवशी आम्ही शिकत असताना, कृपा माफ करा, हालेलुया. वचनामधून किंवा बायबलमधून मातेविषयी, मातृत्वाविषयी आम्हाला बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. जेव्हा आम्ही बायबलमधून काही स्त्रियांचं जेव्हा उदाहरण आम्ही आता बघणार आहोत, कशा त्या अनेक आव्हानांना सामोरे गेलेल्या आहे. आम्ही आठवूया, जेव्हा पहिली माता होण्याचा जिला बहुमान मिळालेला आहे अशी ती हवा, जेव्हा तिच्याविषयी आम्ही पवित्र शास्त्रातून वाचतो, सर्व काही चांगलं होतं, देवाच्या आशीर्वादित अटीमध्ये म्हणजे एदेन बागेमध्ये ती ठेवल्या गेली होती. पण पुढे जाऊन जेव्हा आम्ही वचन बघतो तेव्हा तिच्या 2 पुत्रामध्ये भांडण झालं आणि तिला भविष्यामध्ये पुढे जे आहे एका पुत्राचा मृत्यूचा अनुभव किंवा एका पुत्राच्या मृत्यूच्या अनुभवाला ती सामोरे गेलेली आहे. मातृत्व आहे. मातृत्व आहे म्हणजे सर्व काही चांगलं चांगलं नाही. एक 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 जे माता असते आमच्या कुटुंबामध्ये, आम्ही जे माता बघतो, जी काही वर्षापूर्वी एक बालिका असते, नंतर ती कुमार अवस्थेमध्ये येते आणि मग तिचं लग्न झाल्यानंतर ती माता बनते. आणि माता बनून ती जी आहे त्या दोन्ही कुटुंबाला जोडत असते आणि त्या कुटुंबाचा ती महत्वाचा भाग बनत असते. एवढं झाल्यानंतर जेव्हा तिला पुत्र होतो, खचितच त्या कुटुंबामध्ये एक मोठा आनंद येत असतो. पण तिला त्या एक मूल किंवा एक अपत्य त्या कुटुंबाला देऊन त्या कुटुंबाचा वारसा पुढे चालण्याबद्दल तिचा सन्मान होतो का? हे तिचं हा तिचा महत्वाचा गुणधर्म आहे का? एवढंच नाही, पण हे करत असताना अनेक हाल अपेष्टांना तिला सामोरे जायचं असते.
आणि तिची जी कृती आहे एक माता होण्यामध्येच संपत नाही. कारण माता होणं, मातृत्व जे आहे हे मिळवणं, ग्रहण करणं ही एक मोठी जी आहे एक मोठी बाब आहे. आणि हे पूर्ण ते मातृत्व गाठत असताना, ते साधून घेत असताना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागतंय. हे मला विशेष करून सांगायचं आहे. आणि या हवेचं उदाहरण देत असताना फार चांगलं आहे, देवाने त्या दोघांची निर्मिती केली, अनुरूप असा साथी म्हणजे हवा त्याला दिली आणि तिच्याद्वारे एका जे आहे संततीची निर्मिती झाली. पुढे जाऊन आम्ही बघतो काईन आणि हाबेल, एक मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी आहे. आता ती आई आहे आणि आता त्या मृत्यूचा अनुभव ती घेत आहे. तिचं हृदय कसं होत असेल. दुसरं एक उदाहरण जेव्हा आम्ही बघतो, मोशेच्या आईचं नाव काय होतं? जजोबेद. तिच्या बाबतीत आम्ही जेव्हा बघतो तेव्हा तिला सुद्धा त्या मोशेला पुढे भविष्यात जिवंत ठेवायसाठी त्या टोपलीतून तिला सोडावं लागलं, आपल्या पुत्राचा त्याग करावा लागला. आणि अजून एक उदाहरण जर आम्ही बघितलं, रिबेकाचं जे उदाहरण आम्ही बघतो तेव्हा ती नेहमी जे आहे फरक फेवरिटिझम करण्यामध्ये, एसाव आणि इसाकाची ती जी बायको ती याकोबाचा जेकब आणि इसावामध्ये नेहमी फेवरिटिझमला काय म्हणता येईल, पक्षपात. तिचं बरंच आयुष्य जे आहे त्या पक्षपातामध्ये, फेवरिटिझम मध्ये गेलेलं आम्हाला दिसत आहे. ती दोघांची माता होती आणि माता तर फेवरिटिझम करत नाही, पक्षपात तर करत नाही, पण ती आम्हाला करताना दिसते का? या तीनही उदाहरणातून जेव्हा आम्ही बघतो आणि आम्ही बायबलमधून शिकलो आहे, कारण की त्यामागे देवाचा उद्देश होता. आणि या तीनही मातांना जे आहे देव त्याचा उद्देश कसा सिद्धीस नेणार आहे याची कल्पना होती. म्हणून त्यावेळेच्या ते एवढं मोठं दुःख जे आहे त्या सहन होऊ देत होत्या. प्रिय मंडळीमधील मातांनो, तुम्ही सुद्धा माता आहात आणि तुम्ही विश्वासू माता आहात आणि तुम्ही सुद्धा अशाच या गुणधर्माने भरलेल्या आहेत की देवाचा जो उद्देश आहे तुम्हाला माता बनवण्यामागे, तो उद्देश सफल होऊ देण्यासाठी, तो उद्देश पूर्ण होऊ देण्यासाठी तुमची अशी निवड झालेली आहे. तुम्ही वेगळ्या केले गेलेले आहात. तुम्ही एका विशेष उद्देशासाठी हे तुम्ही करत आहात. मातृत्व प्राप्त होणं हा एक गुणधर्म आहे. हा देव त्याचा उद्देश जो आहे पुत्र संततीद्वारे आणि त्या पुत्राच्या संततीद्वारा देव त्याचं गौरव, देव त्याची सेवा, देव त्याचं काम त्यांच्याद्वारा करून घेणार आहे. आणि हे एका प्रवाहासारखं आहे आणि हे पुढे आणि पुढे चालतच जाणार आहे, कारण ही देवाची आज्ञा आहे. बायबलचा नियम आहे, जा साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मिस्रातून ते इस्रायली लोक, देवाचे निवडलेले लोक 450 वर्ष 430 वर्ष त्या कठीण परिस्थितीमध्ये होते. नंतर देवाने काढलं, 40 वर्ष रानातून चालत राहिले आणि देवाने त्यांना जिथे दुधामधाचे प्रवाह होता तिथे नेलं. देव आपल्या उद्देशावर कार्य करत आहे. आणि मातृत्व किंवा माता सुद्धा देवाच्या योजनेचा एक भाग आहेत आणि देव त्यांच्यावर कार्य करत आहे. आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या तुम्ही आम्ही जी संतती आहोत त्यांच्यामधून देव त्याचा उद्देश, त्याचा प्लॅन पूर्णत्वास नेत आहे. तुम्ही एका उद्देशासाठी बनवलेले आहेत. आणि देवा प्रिय मातांनो, वचनातून उद्देशून सांगत असताना हा उद्देश तुम्हासाठी आहे की तुम्ही एक नैसर्गिकरित्या माता झालेल्या नाही आहात, तर तुम्ही देवाच्या उद्देशासाठी माता झालेल्या आहात. देव त्याद्वारा संतती प्राप्त करून देवाचा त्याचा उद्देश जो आहे तुम्हाद्वारा पूर्ण करत आहे. आणि हे होत असताना या तीनही माता प्रमाणे अनेक हालअपेष्टांना सामोरे जात आहेत. मोशेच्या आईने तर त्या मोशेला सोडून दिला आणि तो मग कुठे पुढे गेला आणि मग नंतर त्याची सगळी स्टोरी तुम्हाला माहित आहे. कुठे वाढला, कोणाच्या दुसऱ्यांच्या घरी वाढला आणि तो कसा झाला. प्रभू येशूचं एक प्रतीक आहे.
प्रभू येशूची एक प्रतीक म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो, कसं त्याने सर्व इस्रायलांना लीड केलं. इकडे नव्या करारामध्ये जसा प्रभू येशू ख्रिस्त, तसा जुन्या करारामध्ये मोशेला आम्ही बघतो. तर या मोशेसारखा लिडराची निर्मिती व्हायची होती, म्हणून त्या मातेने तिला सोडलं आणि तिने ते होऊ दिलं. तुम्हाला सांगू द्या, तुम्ही तशाच आहात. आमेन. आणि देव हे त्याच्या विशेष उद्देशासाठी होऊ देत असतो. म्हणून मातृत्व ही जी आहे हे देवापासून मिळालेली तुम्हाला जी आहे हे देणगी आहे. आणि ही जी देणगी आहे, ही देणगी देऊन देवाने तुम्हा मातांना जे आहे मातांचा सन्मान केला. आणि म्हणून मातृत्व किंवा अशा तुम्ही ज्या माता आहात त्या सन्माननीय आहेत. देवाच्या वचनातून देवाची जी मातृत्वाबद्दलची काही वैशिष्ट्ये आहेत ते आम्ही बघण्याचा प्रयत्न करूया. तर देव हा शब्द किंवा देव जो आहे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असं काही नसतो. देव म्हणजे देव. पण जेव्हा आम्ही मातृत्व बघतो तेव्हा एक स्त्रीलिंगी जो गुणधर्म आहे तो त्याचा प्रामुख्याने आम्ही आज बघण्याचा प्रयत्न करत आहोत. बायबलमध्ये आम्हाला पित्याच्या पितृत्वाबद्दल बऱ्याच गोष्टी, जवळपास सर्व 80% बायबल जे आहे पितृत्वाबद्दल सांगत असते. आणि पण हेच बायबल किंवा हेच शास्त्र अगदी सुसंगतपणे जे आहे मातृत्वाबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी किंवा बरेच वचनांचं वर्णन आम्हाला यामधून बघायला मिळत असते. एक उदाहरण किंवा एक वचन आम्ही बघूयात. मत्तय 23:37 वाचा ब्रदर. देवाच्या किंवा ख्रिस्ताच्या मातृत्वाचे वैशिष्ट्याबद्दल बघत असताना एक वैशिष्ट्य आम्ही या वचनातून बघत आहोत. यरुशलेमा यरुशलेमा, संदेशांचा घात करणाऱ्या व तुझकडे पाठविलेला दगडमार करणाऱ्या, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, त्या प्रकारे तुझ्या मुलाबाळांना एक वटावयाची कितीता माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. अशा तुम्हाला त्या पंखाखाली एकवटायची माझी इच्छा होती. येशूच्या तोंडचं हे वचन आहे. येशू स्वतः एक विलाप करून हे वचन यरुशलेमाकडे बघून त्याचं अंतकरणपूर्वक त्याचा आवाज आहे, त्याची वाणी आहे, त्याचा आक्रंदन आहे, त्याचा आक्रोश आहे. तो रडत आहे त्या ठिकाणी. म्हणजे किती विवळ होत आहे, किती काळजी त्या लोकांची आहे किंवा तुमची आमची आहे. आणि त्या काळजीपोटी निघालेलं हे वचन आहे. आणि हे वचन सांगत असताना तो त्याचं मातृत्व जे आहे कसं बखान करत आहे, कसं सांगत आहे, त्याचं वदन करत आहे एका कोंबडीचं उदाहरण देऊन. कोंबडी जशी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली ठेवते आणि त्याची काळजी घेते, येशूही म्हणताय की मला तुम्हाला असंच करायचं, अशाच रीतीने तुमची काळजी, तुमचं संरक्षण करायचं आहे. आणि याच्यासाठी मी नेहमी प्रयत्नरत आहे असं प्रभू येशू म्हणतो. पहा किती लाईव्ह वचन आहे. अजूनही तेवढंच जिवंत वचन आहे. आजही जेव्हा आम्ही वाचतो, प्रभू येशू आमची अशा रीतीने काळजी घेत आहे. आमच्या पूर्ण 100% सुरक्षिततेची काळजी आहे. तो आम्हावर प्रेम करतो म्हणून त्याला आमची काळजी आहे. आम्हाला संरक्षण देण्यासाठी काळजी आहे. आणि म्हणून तो आपल्या पंखाखाली आम्हाला एकवटण्यासाठी बोलवत आहे. तो नेहमी तत्पर आहे. पण आम्ही त्याचं ऐकत नाही. आम्ही त्याच्या या वाणीकडे कानाडोळा करत असतो. ही आहे एका आईची काळजी. म्हणजे या शब्दामधून, या वचनामधून त्याचं मातृत्व जे आहे ते दिसत असते. अजून एक वचन जेव्हा आम्ही बघतो, वधस्तंभाच्या पायथ्याशी जेव्हा ती मरिया रडत उभी होती, निस्तब्ध उभी होती, तेव्हाही येशूच्या तोंडचं ते जे उद्गार आहे, बाई हा बघ तुझा पुत्र. आणि हे बोलून हा जो वाक्यांश आहे यामधून आम्हाला बघायला मिळते की ख्रिस्ताला
त्या मरियेची, आपल्या मातेची किती काळजी आहे, आणि तो त्या आपल्या भावाकडे जे आहे तिची सोपवणूक करून देत आहे. देव आमची काळजी वाहणारा आहे. जरी का तो आमचा पिता आहे, पण मातृत्वाचे अनेक वैशिष्ट्य जे आहे त्याच्या या तोंडच्या शब्दातून, या वचनांमधून आम्हाला बघायला मिळतात. ब्रदर वाचा अनुवाद 32:11. देव आमची कशी काळजी घेतो याचं उदाहरण देताना, मातेप्रमाणे आमची काळजी घेणारा देव परमेश्वर आहे याचा संदर्भ, गरुड पक्षीने आपले कोटे हलविते, आपल्या पिलांच्यावर तळपत असते, त्याप्रमाणे त्याने आपले पंख पसरून त्यास घेतले, आपल्या परावर वाहिले. देवाची स्तुती हो. जी गरुड माता आहे, आपल्या पिलांच्या रक्षणासाठी त्या आपल्या त्या घरट्याभोवती जशी उडत राहते की कोणी दुसरं येऊन त्याच्या पिलांना काही इजा पोहोचू नये, अशा रीतीने देव आमची काळजी घेतो. इकडे कोंबडीचं उदाहरण आपल्या पंखाखाली ठेवण्याचं, इकडे माता गरुड पक्षाचं उदाहरण, अशा रीतीने देव आपलं मातृत्व जे आहे हे प्रगट करताना दिसत आहे. स्तोत्र 22:9-10. एखादी दाई जी आहे, ज्याप्रमाणे जन्मलेल्या बाळाची काळजी घेते किंवा नर्सिंग करत असते, त्याप्रमाणे देव आमची काळजी घेतो. या संदर्भातलं ते उदाहरण आहे. यशाया 49:15 वाचा ब्रदर. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तानाबाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. खर तर एका मातेला आपल्या तान्या बाळाचा विसर पडणार, खचितच पडणार नाही. परंतु वचन या ठिकाणी सांगते, कदाचित अशा काही परिस्थिती, विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या मुलाचा, तान्या मुलाचा त्या मातेला विसर पडेल, पण मी तुम्हाला कधी सोडणार नाही, तुम्हाला मी कधीच विसरणार नाही, असं देव म्हणतो. म्हणजे देवाच्या मातृत्वाची जी काय म्हणता येईल परिणाम जे आहे, कोणत्या तागडीमध्ये मोजता येईल का हो? कोणत्याच तागडीमध्ये मोजता येणार नाही. त्याचं मोजमाप जे आहे आम्हाला करता येणार नाही. असे अनेक वचन. यशाया 66:13. आई मनुष्यांचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करेन, यरुशलेमा तुमचे सांत्वन करेन. आमेन. देव त्याच्या लोकांचे सांत्वन कसं करतो? तर आईप्रमाणे करतो. हे जे आहे हे आमच्या देवाचं, हे आमच्या प्रभू येशूचं जे मातृत्व आहे, या सर्व वचनांमधून आम्हाला त्याचा अनुभवायला मिळते. असं देवाचं मातृत्व आहे. आणि सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे आहे तर अनेक उदाहरणं आहेत देवाच्या वचनामध्ये, पण आम्ही एका उदाहरणामधून जेव्हा आम्ही बघण्याचा प्रयत्न करूया, तर आपण मेरीच्या जीवनामधून, मरियेच्या जीवनामधून काय वचनातून शिकायला मिळते ते आम्ही थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. खचितच मरिया जी आहे, नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी प्रभू येशूची आई होती, हे आम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि प्रभू येशूचा जन्म तिच्याद्वारा होण्यासाठी ती निवडल्या गेलेली होती. म्हणजे मरिया जी आहे ही देवाद्वारा बोलावलेली एक स्त्री होती. आणि का होती हेही आम्हाला माहीत आहे, कारण ती देवाला पूर्णपणे अधीन असणारी एक कुमारी होती, आणि म्हणून तिची निवड त्या ठिकाणी झालेली आहे, असं आम्हाला वचनातून बघायला मिळते. मग ती आई जी आहे, मरिया जी आहे, ती परिपूर्ण होती की नाही होती हा वेगळा भाग आहे, किंवा आम्ही वचनातून ते बघण्याचा प्रयत्न करूया. आणि याचं जे हा जो प्रश्न आहे मी तुम्हावरच सोडतो. सर्व देवाचे तुम्ही जे जण आहे त्या तुम्हावर आम्ही सोडू इच्छितो. मग या मेरीच्या जीवनातून आम्ही जेव्हा बघतो मातृत्वाबद्दल, की देवाचं जे मातृत्व आहे ते कसं तिच्या जीवनातून प्रगट होताना आम्हाला दिसते. आम्हाला वचनामध्ये माहीत आहे, आणि त्याद्वारा तिचं अंतःकरण आम्ही बघू शकतो.
जेव्हा तो दूत भविष्यवाणी घेऊन, देवाची भविष्यवाणी घेऊन तिच्यापर्यंत आला की तो तुझ्याद्वारा तुला पुत्र होणार आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो देवाचा पुत्र, तुझ्याद्वारा त्याची निर्मिती होणार आहेस, तू पुत्र प्रसवणार आहेस. ही एक मोठी वाणी जेव्हा तो देवाचा दूत घेऊन आला तर ती खचितच घाबरलेल्या अवस्थेत होती. आणि हा सर्व वृत्तांत जो आहे तुम्हाला माहीत आहे, कारण की ती नुकतीच जी आहे वागदत झालेली होती, तिचा फक्त साखरपुडा झालेला होता. आणि अशा सामाजिक परिस्थितीमध्ये हे सर्व जे होणं जे आहे हे कसं होऊ शकेल, तर याची जाणीव मनाशी ठेवून ती जी आहे घाबरलेल्या किंवा भांबावलेल्या अवस्थेमध्ये होती. पण तरी पण असं असताना सुद्धा ती त्या ठिकाणी काय त्या देवाच्या दूताला काय उत्तर देते की मी देवाची दासी आणि तुझ्या इच्छेप्रमाणे हो म्हणून. देवाचं हे वचन ऐकणाऱ्या मातांनो, आम्ही जर देवाचे निवडलेले लोक किंवा आम्ही माता आहोत, असंच मातृत्व आम्हामध्ये असावं. अजून तो प्रसंग तिच्यावर आलेला नाही आहे, पण तिने ही देवाची इच्छा आहे, हा देवाच्या योजनेचा भाग आहे म्हणून जसंच्या तसं जे आहे त्याचा स्वीकार केलेला आहे. आम्ही प्रत्येक गोष्टी, भविष्यात्मक गोष्टी जे आहेत त्या ओळखल्या पाहिजे आणि ज्या देवासाठी आहे, ज्या देवाच्या योजनेचा भाग आहे ते करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असलं पाहिजे, असं देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सूचना देत आहे. आणि ते तिने स्वीकारलं आणि हे देवा तुझ्या इच्छेप्रमाणे जे काही व्हायचं आहे ते होवो असं म्हणून ती त्या ठिकाणी कबूल झाली, तिने ते स्वीकारलेलं आहे. आणि मग त्यानंतर जे आहे पुढची गोष्ट जी झालेली आहे. पण हे सर्व होत असताना आम्हीही विचार करू शकतो आणि तिनेही त्या ठिकाणी विचार केलेला आहे की एका पुरुषाशी लग्न न होत असताना एका माता होणं हे कसं शक्य होऊ शकते, किंवा हे जे आहे सामाजिक दृष्ट्या किती चुकीची गोष्ट आहे याची जाणीव सुद्धा तिला होती. म्हणून ती एका भांबावलेल्या अवस्थेमध्ये होती, पण तरीही तिने ते होऊ देण्यासाठी स्वतःला वाहवून घेतलेलं आहे. जे आहेत देवाचे काम करणारे, देवाचे सेवकरी, देवासाठी वाहून घेणारे आम्ही लोक किंवा देवाच्या आम्ही ज्या स्त्रिया आहोत किंवा माता आहोत, आम्ही स्वतःला देवाच्या निर्णयाला असंच वाहून घेतलं पाहिजे. आणि देवाचं आज्ञापालन व सामाजिक आणि नैसर्गिक बंधनाचं सुद्धा आज्ञापालन केलेलं त्या मरियेने आम्हाला दिसते. आणि यावरून ती जी आहे मरिया जी आहे एक मोठं अनुकरण करणारी अशी माता त्या ठिकाणी झालेली आहे. प्रभू येशूला जन्म देऊन एक मोठा सन्मान जो आहे तिला मिळालेला आहे, एक मोठं बक्षीस जे आहे ते तिला मिळालेलं आहे. आणि खचितच तिचं हे कृत्य जे आहे अनुकरणीय आहे, सन्माननीय आहे. आणि याचा अनुभव ज्या वचनातून आम्हाला घेताना मिळतो. पण ही बाब होताना कदाचित एक स्वार्थी अनुभव जो आहे तो सुद्धा आम्हाला बघायला मिळतो. आणि तो काय, अरे वा, देवदूत सांगायला आला की मी देवाचा पुत्र माझ्यामधून प्रसवेल. एक स्वार्थी भाव, अरे वा, ही किती चांगली बाब आहे, म्हणजे मी देवाच्या पुत्राची माता होणार. म्हणजे हा एक स्वार्थी अनुभव किंवा एक स्वार्थी बाब कदाचित होऊ शकली असती. या गोष्टीचा अशाही रीतीने आम्ही विचार करू शकतो. बरोबर आहे का? तुम्हाला समजत आहे ते? पण तिने तसा निगेटिव्ह विचार त्या ठिकाणी केलेला नाही. तर देवाच्या त्या प्रॉफेसीला, देवाच्या त्या वाणीला ती वश झालेली आहे आणि पूर्ण रीतीने तिने ते जे पाळलेलं आहे आणि होऊ दिलेलं आहे. देवाच्या त्या शब्दाचं पालन तिनं केलेलं आहे, त्याचं वहन होऊ दिलेलं आहे. तिला पुरती जाणीव होती की
यासाठी मला किती त्रास होणार आहे आणि आम्हाला वचनात जे आहे ते बघायला मिळते. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की प्रिय मातांनो आणि बहिणींनो, तुम्ही जे देवापासून बोलवलेले किंवा निवडलेले आहोत आणि आम्ही मंडळीमध्ये ख्रिस्ताची वधू म्हणून वावरत आहोत किंवा जगत आहोत, आम्ही बोलावलेले आहोत, ते आम्ही जे आहोत धन्य आहोत. कारण आम्ही देवाच्या सेवेचं वहन करणारे आहोत. देवाचा उद्देश जो आहे तो सिद्धीस नेणारे आम्ही आहोत. देवाचं जे सेवेचं जे ओझं आहे ते आम्ही वाहणारे लोक आहोत. यासाठीच आमची निवड जी आहे देवाने केलेली आहे. असंच काही निवड आशीर्वाद घेण्यासाठी आमची निवड केलेली नाही किंवा ख्रिस्ती जीवन जे आहे, मग मनुष्याचं असो, ब्रदरांचं असो किंवा मातांचं असो किंवा स्त्रियांचं असो, हे सारखंच आहे. मंडळी, जेव्हा आम्ही मंडळी म्हणतो तेव्हा आम्ही सर्व ख्रिस्ताची वधू आहोत. म्हणजे आम्ही सर्व माता आहोत. ते मातृत्व आम्हामध्ये आहे आणि आम्ही त्या मातृत्वाचं वहन करणारे, म्हणजे देवाच्या सेवेचा उद्देश जो आहे सिद्धीस नेणारे असे आम्ही लोक आहोत. मग मातेमध्ये एक गुणधर्म असतो, मुलाची निर्मिती करणं किंवा तो गर्भ जे आहे तो 9 महिने आपल्या पोटामध्ये ठेवणं, म्हणजे ओझे वाहणं. आम्ही मंडळी या नात्याने आम्ही सुद्धा जे आहे एखाद्या गरोदर स्त्री प्रमाणे देवाच्या सेवेचं जे ओझं आहे हे आम्हाला व्हायचं आहे. केवळ ख्रिस्ती होणं म्हणजे सर्व काही चांगलं, दर रविवारी छान कपडे घालून इथे यायचं, देवाचं स्तुतीस्तवन करायची, सर्व काही चांगलं आहे. देव आशीर्वादित करतो, हा देवाचा स्वभाव आहे. आणि आम्ही देवाच्या वचनाचं पालन केल्याने आम्हाला हे सर्व काही हे मिळते. हे देव आम्हाला हे सर्व काही देतो. याच्यात आमची काही बहादुरी नाही आहे. हे देवापासून आम्हाला सर्व मिळते. पण आम्ही ओझे वाहणारे आहोत हे आम्ही विसरता कामाने. आम्ही सेवेकरी आहोत. प्रभू येशू सुद्धा त्याच्या वचनामध्ये म्हणतो, मी सेवा करून घ्यावे आला नाही, सेवा करायसाठी मी आलेलो आहे, असा स्वतः प्रभू येशू म्हणतो. आम्ही ते सेवेकरी आहोत. आम्ही ते गर्भधारण करणारे जे आहोत लोक आहोत, मंडळी या नात्याने. म्हणून मातृत्वाबद्दल सांगताना देवाचं वचन जे आहे बायबलमधून आम्हाला हे आठवण करून देत आहे. मग आम्ही पुढे बघतो की मेरीने ख्रिस्ताला जन्म दिला आणि ख्रिस्ताला प्रभू येशूला जन्म देऊन काय तिने केलं. आम्ही बघतो आजकाल मुलींना किंवा मुलांना, आता हा विषय मातृत्वाबद्दल आहे म्हणून मुलींना त्या कुमार अवस्थेमध्ये जास्त वेळ राहायला आजकाल आवडतंय. म्हणजे लग्न उशिरा होतं हे मला सांगायचं आहे. पण मेरीच्या जीवनातून आम्ही वचनातून शिकत असताना आम्ही हे बघतो, ज्या क्षणी ती कुमार अवस्थेमध्ये होती, तिचं वय किती होतं हा महत्त्वाचा भाग नाही आहे. बायबल त्या संदर्भात काही सांगत नाही. पण ज्या क्षणी देवाचा शब्द तिच्या जवळ तो दूध घेऊन आला, त्या क्षणी ते सर्व काही होऊ देण्यासाठी ती तयार झालेली आहे. तत्क्षणी ती तयार झालेली आहे. आम्ही तयार नाही होत. पुढे टाळतो किंवा पुढे करतो. तुलना करण्याची गरज आहे. मला काही वेगळं मार्गदर्शन करायची या ठिकाणी गरज नाही किंवा तो विषय नाही आहे. कदाचित ती करू शकली असती, पण देवाच्या वचनाचा भाग म्हणून त्याचा शब्द आला होता. त्याच्या शब्दाला एक सन्मान देऊन तिने ते सर्व काही पूर्ण होऊ दिलं. यद्यपि ती सामान्य स्त्री होती, पण तरी पण तिने प्रभूला आपल्या पोटामध्ये जे आहे जतन केलं, वाढवलं आणि त्याला जन्म दिला. ही फार जी आहे मोठी बाब आहे. आणि त्या देवपुत्राला जन्म देणं जे आहे ही एक सामान्य बाब असेल का? नाही, ही खचितच ही असामान्य बाब आहे. एक मोठी अलौकिक बाब आहे, अलौकिक गोष्ट आहे. कारण ती जरी का सामान्य स्त्री होती, पण प्रभू येशूला तिने आपल्या पोटामध्ये वाढवलं आणि त्याला जन्म दिलेला आहे. आणि ती प्रभू येशूची, त्या देवपुत्राची माता झालेली आहे. आणि आता तिला जे आहे एवढ्या सर्व काळामध्ये कसं होईल, काय होईल,
मग लोक काय म्हणतील, समाज, याच्या सर्व विवंचनेमधून जात असताना एक मोठं पारितोषिक जे आहे तिला त्या प्रभू येशूच्या जन्माद्वारा मिळालेलं दिसत आहे. ते म्हणजे हे, जेव्हा आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या शब्दाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये होऊ देतो, असा मोठा बोनस, असा मोठा डिव्हिडंड, असा मोठा इंटरेस्ट जे आहे आम्हाला मिळतो. नॉर्मल स्त्रियांना पण मुलं होतात, पण ही अलौकिक बाब होती. मरियेने प्रभूला जन्म दिलेला आहे, प्रभूची ती माता झालेली आहे या ठिकाणी. आणि ही साधी बाब नाही, ही अलौकिक बाब आहे. म्हणजे मुद्दलावर जो लाभांश मिळतो ना, किंवा इंटरेस्ट मिळतो, अशी ती बाब आहे. आणि जर आम्ही देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनामधून जर होऊ दिलं, जर आमच्या मातांनी देवाचा उद्देश समजून आपलं मातृत्वाचं वहन त्याच्यासाठी होऊ दिलं, तर देव त्याचा उद्देश आमच्या जीवनातून खचितच पूर्ण करेल, जसं जे आहे मरियेच्या जीवनातून आम्हाला होताना दिसत आहे. दुसरी एक बाब त्याच्या जन्माद्वारा मरियेच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळते. येशू ख्रिस्त 33.5 वर्ष या पृथ्वीवर राहून नंतर त्याला वधस्तंभावर मारण्यात आलं. तो मारल्या गेला, पुरल्या गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, वर स्वर्गात घेतल्या गेला आणि तो पुन्हा येणार आहे. ही पूर्ण सुवार्ता 33.5 वर्ष बायबल आम्हाला शिकवते. 30 वर्षाचा त्याचा काळ, म्हणजे अर्थातच 30 वर्ष जे आहे तो त्यांच्या संगती राहिला. आपल्या आई वडिलांसोबत, मरियेसोबत तो त्यांच्या संगती राहतात. त्यांच्या संगती राहत असताना बायबल आम्हाला शिकवलं आहे, तुम्हा सर्वांना माहीत आहे, देवाच्या कृपेमध्ये, माता पित्याच्या वडीलधाऱ्याच्या कृपेमध्ये तो वाढत गेला असं वचन सांगते. आणि हे सर्व होत असताना तो सभास्थानामध्ये जायचा, तिथे त्या शास्त्री पुरुषांसोबत वादविवाद करायचा, तो बोलायचा सभास्थानामध्ये. हे सर्व त्याच्या बालवयापासून तर तो 30 वर्षाचा होईपर्यंत आम्हाला वचनातून शिकायला मिळते, बघायला मिळते. आणि 3.5 वर्ष जे आहे ती त्याने सेवा केलेली आहे, पूर्ण सेवा केलेली आहे. कदाचित त्यावेळेमध्ये तो त्यांच्या संगती नसेल, मरिया त्याच्या संगती असेल, पण वचनामध्ये आम्हाला शिकायला मिळते की त्याचा प्रवास इथून तिथे गेला, तिथून तिथे गेला. हा भाग नाही आहे, पण ह्या सर्व काळामध्ये तो अर्जन करत होता, तो शिक्षण घेत होता, तो ती जी मरिया आहे त्याला वाढवत होती, त्याचं पालन पोषण करत होती, त्याचं संगोपन करत होती. म्हणजे तो तिच्या कृपेमध्ये, तिच्या मातृत्वामध्ये शिकत होता, संगोपित होत होता, वाढत होता, त्याची वृद्धी होत असती. मातांनो, हे या ठिकाणी वचन आम्हाला आठवण करून देत आहे, त्या मरियेप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांचं, तुमच्या कुटुंबियाचं, ज्यांची तुम्ही काळजी घेता, ज्यांच्यावर तुम्ही उपाय करता, शुश्रूषा करता, त्यांचं तुम्ही संगोपन करत आहात, त्यांना प्रभूमध्ये वाढवत आहात, त्यांना देवाच्या उद्देशासाठी तुम्ही तयार करत आहात. आणि ही साधी बाब नाही आहे, कारण तुम्ही देवाचे निवडलेल्या माता आहात, म्हणून तुम्ही तुमच्या ज्या पुढच्या ज्या संततीला जे आहेत, जनरेशनला आहे, देवासाठी तयार करत आहात. यासाठी की देवाचा उद्देश त्यांच्याद्वारा पूर्णत्वास जावो. तुम्ही केवळ त्यांना घरात वाढवत नाही आहात, त्यांना जे मूळ शिक्षण आहे ते केवळ देत नाही आहेत, तुम्ही काय करत आहात याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. 30 वर्ष प्रभू येशू ख्रिस्त त्या योसेफ आणि मेरी सोबत असाच नव्हता. ये जे खा, त्यांचा जो व्यवसाय आहे त्यामध्ये हातभार लावणं, त्यांचा तंबू बनवायचा, राहुट्या बनवायचा व्यवसाय होता, त्यामध्ये तो योसेफाला मदत करत होता, त्याचाही सहभाग होता. पण एका कुटुंबामध्ये जसं जे चालते तेवढंच नाही आहे. वचन आम्हाला त्या पलीकडचं शिकवते. तो देवाच्या उद्देशासाठी त्याची तयारी, त्याचं प्रिपरेशन चाललेलं होतं त्या ठिकाणी, हे आम्हाला बघायला मिळते. आणि पुढे तिसरा एक महत्त्वाचा गुणधर्म या सर्व गोष्टीमधून आम्हाला शिकायला मिळते, किंवा मातृत्वामधून किंवा मेरीच्या त्या जीवनामधून बघायला मिळते. अतिरिक्त कामासाठी जे आहे, मातृत्व जे आहे,
हे अतिरिक्त किंवा एक्स्ट्रा कामासाठी, एका विशेष कामाची जे आहे डिमांड करण्याचं, मागणी करण्याचं धैर्य दाखवत असते. कदाचित ह्या वाक्याने तुम्हाला काही कळालं नसेल. म्हणजे मातांनी नेहमी डिमांडिंग असावं आपल्या पुत्रांबद्दल, आपल्या लेकरांबद्दल. डिमांडिंग, हे पाहिजे, हे झालं पाहिजे. येस यू कॅन डू धिस, हे तू करू शकतोस. म्हणजे हे करत असताना तिला, कारण ती तिची निर्मिती आहे, तिने त्याला पालन पोषण केलेलं आहे, सर्व काही त्याला जे पाहिजे आहे ते लहानपणापासून तिने त्याला घडवलेलं आहे, सर्व काही दिलेलं आहे, योग्य रीतीमध्ये त्याला वाढवलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा वेळ येते तेव्हा ती अपेक्षापेक्षाही ती मागणी करू शकते. विश्वासाने ती मागणी करू शकते की तू हे करू शकतोस का, तर मी तुझी यासाठी निर्मिती केलेली आहे. देवाचं एक वचन वाचूया. काना या गावामध्ये या उदाहरणाची प्रचिती आम्हाला येते. काना या गावामध्ये या उदाहरणाची प्रचिती आम्हाला येते. काना या गावाचा प्रसंग आम्हाला माहित आहे. मरिया पण त्या ठिकाणी होती आणि प्रभू येशू आणि त्याचे शिष्य त्या ठिकाणी त्या लग्नाच्या प्रसंगामध्ये गेले होते. आणि गेलेले असताना त्या ठिकाणी जी काही दुर्घटना घडली, दुर्घटना म्हणजे की द्राक्षारस संपला. मग आता ती सगळी त्या लग्नामधली विवंचणारे मेन ॲटम जो आहे तो संपलाय. मग आता कसं करायचं. त्यावेळेस 5चा विश्वास 4थ्या वचनामध्ये किंवा 5व्या वचनामध्ये म्हणते, ती बोलावून, त्या शिष्यांना बोलावून, हा जो काही सांगेल ते तुम्ही करा. हा जो काही सांगेल ते तुम्ही करा. काय या शब्दातून काय ती करत आहे, काय सांगत आहे, काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे मला माहित नाही. पण कदाचित तिला विश्वास होता की नाही. तिची निर्मिती आहे, तिने त्याला वाढवलेला आहे. अजून एकही चमत्कार प्रभू येशू द्वारा झालेला नव्हता. काना या गावात जो द्राक्षारस बनवणं, पाण्यापासून द्राक्षारस, हा पहिला चमत्कार होता असं बायबल आम्हाला शिकवते. पण ती सांगत आहे की हा जो काही सांगेल ते तुम्ही करा. आणि त्या ठिकाणी येशूने तो चमत्कार केलेला आहे आणि तो चमत्कार झालेला आहे. तिला माहीत नव्हतं, पण विश्वासाने तिने लोकांना सांगितलं, याला सांगा म्हणजे ती करेल. जी काही गरज आहे, जी काही समस्या आहे, जो काही प्रॉब्लेम तिथे त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, एक माता, एक मातृत्व काय दाखवत आहे त्यावेळेस, एक विश्वास दाखवत आहे, एक डिमांड दाखवत आहे की आपल्या पुत्राकरवी, येस हा प्रॉब्लेम आहे का, हा तो सॉल्व करेल. कारण मी याचं संगोपन, मी याची निर्मिती यासाठी केलेली आहे. मी त्याला सर्व काही गोष्टी साधण्यासाठी, त्यामधून सुटका करण्यासाठी त्याची निर्मिती केलेली आहे. आणि हा प्रॉब्लेम आहे, हाही प्रॉब्लेमचं निराकरण तो करेल. हा विश्वास, आणि हा विश्वास तिच्या अंतकरणामध्ये होता. म्हणून ती डिमांड करत आहे. ती विनवणी नाही करत आहे, शी इज डिमांडिंग, मागणी करत आहे. आणि धैर्याने मागणी करत आहे, धैर्याने मागणी करत आहे. हा जो काही सांगेल ते तुम्ही करा. प्रॉब्लेम आहे ना, द्राक्षारस संपला ना, हा जो काही सांगेल ते तुम्ही करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. काय 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 म्हणजे या वाक्यातून किती डिमांड आहे. देवाचं वचन ऐकणाऱ्या प्रिय मातांनो, तुम्ही या मंडळीसाठी देवाचे सेवक, देवाचे जन यांची निर्मिती करणारे आहात. आम्ही ते लोक आहोत. आणि देव या सर्व वचनातून आम्हाला हे सूचित करत आहे की आम्ही देवासाठी अशी निर्मिती असावत, अशी डिमांडिंग निर्मिती असावत देवासाठी. आम्ही मागणी पूर्ण करणारे, आणि ते धैर्याने, तो धीर आहेत. आणि हे आणि 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 हे वचन ऐकत असताना ज्यांचे कान आहेत ते ऐको, माताही ऐको. आणि या ठिकाणी जेवढे पुत्र आहेत, आम्ही सर्व पुत्र आहोत, आमची सुद्धा माता आहे. जे लेकरं आहेत आणि ज्या माता आहेत, त्या दोघांसाठी हे सुद्धा वचन आहे. विशेष करून लेकरांसाठी आहे. तुम्ही मोठे आहात, तुमची जळवणूक घडवणूक मातांद्वारा होत आहे आणि ती पुढेही होतच राहणार आहे. पण तुमच्या निर्मितीचा उद्देश काय आहे,
काय डिमांड करत आहे तुमची माता याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. तुम्ही एका विशेष उद्देशासाठी निर्माण केलेले आहात. तुम्ही लेचेपेचे नाही आहात. तुम्हाला साध्या गोष्टी करायसाठी तुमची जडवणूक घडवणूक निर्मिती नाही आहे. त्या ठिकाणी अजून माता असतील, अजून त्यांचे पुत्र असतील, कारण ते शिष्य होते आणि लग्नाचा प्रसंग आहे. अनेक माता असतील. आता हा प्रॉब्लेम आहे. द्राक्षारस पाहिजे असतं, कोणी एक माता उठून उभी राहिली असती तर त्यांच्या अनेक रिलेटिव्ह पैकी. तसं नाही झालं. हे मातृत्व जे आहे वचन आम्हाला शिकवते. अशा मातांकरवी अशा पुत्रांची निर्मिती आणि डिमांडिंग माता असणं देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. असा ॲटिट्यूड, असा आविर्भाव आमच्या मातांमध्ये असावं की येस मुला हे तू करू शकतोस, कारण मी याच गोष्टीसाठी तुझी निर्मिती केलेली आहे. आणि या सर्व प्रसंगातून जात असताना येशू सुद्धा त्या ठिकाणी येशू सुद्धा 5व्या वचनामध्ये काय म्हणते, 4थ्या आणि 5वं वचन वाचा बरं. योहान 2 का? हा. येशूने तिला म्हटले, बाई माझा तुझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याच्या आईने चाकरास म्हटले, हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा. आता येशू त्यावर उत्तर देत काय म्हणत आहे की बाई तुझा माझा का संबंध, या सर्व कामामध्ये तू मला का इन्व्हॉल्व करत आहे. येशूच्या द्वारा अजून चमत्कार झालेला नव्हता, पण तो येशू आहे, तो देवाचा पुत्र आहे. त्याला पूर्ण रीतीने माहित आहे की मी कशासाठी या जगामध्ये आलेलो आहे, माझा या जगामध्ये येण्याचा उद्देश काय आहे. आणि म्हणूनच एक मानवीयरित्या तो प्रभू येशू त्या आपल्या जरी का ती त्याची माता होती, पण एक बाई असा उद्देशून तो तिला म्हणत आहे की माझा काय संबंध, काय ह्या असल्या गोष्टी करायसाठी तू मला सांगतास. तर ह्या दोन्ही वाक्यामध्ये ती त्याच्यावर विश्वास दर्शवत आहे आणि प्रभू येशू तिला अशा रीतीने बोलत आहे. जरी का आपल्याला असं वरवर हे दोन्ही अपवादात्मक हे दोन्ही वचनं वाटत आहेत, पण काही का असो ना, त्या प्रभू येशूने त्या लग्नामध्ये तो जो प्रॉब्लेम होता, त्या पाण्याचा द्राक्षारस करून ती जी मागणी होती ती मरियेची मागणी पूर्ण केलेली आहे. त्याने तिचं त्या ठिकाणी आज्ञापालन जे आहे पूर्ण केलेलं आहे. मातांनो, जेव्हा तुमची अशी एखादी प्रार्थना विनंती देवाजवळ पूर्ण धीराने धैर्याने जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही देवाच्या निवडलेल्या, देवाच्या उद्देशाने भरलेल्या अशा तुम्ही माता आहात. आणि तुम्ही त्या देवाच्या संततीची निर्मिती केलेली आहे आणि त्यांना वाढवत आहे, देवाच्या उद्देशासाठी त्यांना तयार करत आहे. हा उद्देश देव पूर्ण रीतीने त्याची जाणीव जी आहे देवाला आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या प्रार्थनांमध्ये, तुमच्या मागण्यांमध्ये, तुमच्या इच्छांमध्ये, तुमचे मनोरथ जे काही असतील ते देवाला आवडतात आणि देव त्या पूर्ण करत असतो. अशा मातांची प्रार्थना खचितच ऐकल्या जाते. अशा सुदैवी तुम्ही माता आहात. हे मातृत्व जे आहे बायबल आम्हाला या ठिकाणी शिकवत आहे. आणि मग या सर्व प्रसंगामधून जात असताना जरी का या दोन्ही शब्दामध्ये तफावत आहे, आम्हालाही वाटते की अरे मग ही मरिया जी आहे परिपूर्ण होती का, एकदम परफेक्ट होती का, मग तिला येशू हा चमत्कार करेल की नाही याबद्दल तर डाऊट होता. पण तरी तिने सांगितलं आहे आणि देवाने किंवा प्रभू येशूने ते ऐकलेलं आहे. आम्ही या विचारामध्ये राहायचं नाही आहे. येशूने या विचारामध्ये आम्हाला थांबायचं नाही आहे. आम्हाला फक्त जे देवाने जे आम्हाला सेवा दिलेली आहे, देवाचा जो आदेश आहे त्याचं केवळ पालन करत राहायचं आहे. आम्हाला शहनिशा करायची त्या ठिकाणी गरज नाही आहे. मेरी कशी होती हा चर्चेचा विषय नाही आहे. हा चर्चेचा विषय नाही आहे का ती
पूर्ण विश्वासाने भरली होती की नाही हा विषयच नाही आहे, पण तिने तिने तिच्या त्या प्रभू येशूला जन्म देऊन आणि त्याचं संगोपन करून त्याला जन्म देऊन आणि जी काही देवाची जी इच्छा आहे ती तिने पूर्ण केलेली आहे. हीच सर्वात मोठं जी आहे अनुकरणीय गोष्ट किंवा सन्माननीय गोष्ट तिने केलेली आहे. आणि बायबल सुद्धा तुलनात्मक जर अभ्यास करायचा झाला, एका स्त्रीचं महत्त्व किंवा तिच्या मातृत्वाचं महत्त्व नीतिसूत्रे 31 मध्ये आम्हाला बघायला मिळते. काढा ब्रदर. आणि या सर्व वचनामधून आम्ही वाचत असताना एका परिपूर्ण स्त्रीची जी परिपूर्ण स्त्री कशी असावी याचं सुंदर वर्णन 10व्या वचनापासून तर 31व्या वचनापर्यंत बघायला मिळते. आणि देव सुद्धा जे आहे मेरीपासून त्या मातेची जडवणूक घडवणूक आणि त्यामध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट करत आहे की एक ती मरिया नेहमी विवंचनेमध्ये सापडलेली आम्हाला दिसत आहे. तिची बहीण ती मार्था सुद्धा नेहमी काय हे करू की ते करू, किचनमध्ये जाऊ की त्या देवाचा आदर करू, त्याचा सन्मान करू, त्याचा आग्रहतिथ्य करू, काय करू, या सर्व त्या विवंचनेमध्ये आम्हाला बघायला मिळतात. पण देवाच्या वचनात सांगलेली ही जी सद्गुणी स्त्री आहे याच्यात मात्र एखाद्या मॉडर्न स्त्रीचा मॉडर्न मातृत्वाचा अनुभव जे आहे आम्हाला बघायला मिळतो. या सर्व वचनातून जर आम्ही बघितलं तर ती काय काय नाही करत, जसं काही एखाद्या पित्याचंही सर्व काम करतो, म्हणजे जसं काही कुटुंबाचा सर्व भार वाहणारी स्त्री आहे असं तिचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि देवाने त्याच्या वचनामध्ये किंवा शब्दामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन जे आहे खचितच पूर्णपणे 100% तुम्हा माता भगिनींसाठी हे लागू पडते. आजच्या ज्या तुम्ही माता आहात त्या तुम्ही देवाच्या वचनानुसार अशाच आहात, देवाच्या वचनानुसार अशाच आहे. कारण देवाने तुमची ही निर्मिती केलेली आहे. देव तुम्हाला त्यामध्ये त्याच्या वचनामध्ये तुम्हालाही वाढवत आहे, विश्वासामध्ये वाढवत आहे, विश्वासाच्या कृतीमध्ये वाढवत आहे. कारण देवाला त्याचा उद्देश तुम्हा मातांमधून पूर्णत्वास न्यायचा आहे. म्हणून त्या सद्गुणी स्त्रीमधले जे काही गुण आहे मी आता ते वाचणार नाही, ते तो पूर्णत्वास नेताना आम्हाला दिसत आहे. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहे या मरियेच्या जीवनातून बायबल आम्हाला शिकवते. एक अनुभव आम्ही बघूया. जेव्हा मरिया वधस्तंभाच्या पायथ्याशी उभी होती, कारण मातृत्व जे आहे, माता होणे हे एक सन्मान तर आहेच आहे, ही एक देणगी सुद्धा आहे आणि हे एक पदवी आहे. आणि ज्या स्त्रीला हे मिळते ती कधीच त्या मातृत्वाचा त्याग करत नाही, कारण ही देवापासून मिळालेली मोठी देणगी आहे, मोठं गिफ्ट आहे आणि ते कधीच सोडत नाही. म्हणजे स्त्रीचं जे जडणघडण आहे ते अशा रीतीने देवाने बनवलेलं आहे. ती त्या मातृत्वापासून कधीच विभक्त होत नाही. कारण ही मोठी पदवी आहे, देवाने ते दिलेले आहे, देवाने तिची जडणघडणच तशी केलेली आहे, म्हणून ती त्यापासून कधीच विभक्त होत नाही. आणि विभक्त न होण्यासाठी वाटेल त्या हाल अपेष्टा सहन करायला ती तयार असते. ती उघड्या डोळ्याने बघत असते, सर्व त्याग ती करते, सर्व काही सहन करते. याचं उदाहरण जे आहे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आणि हे सर्व आपल्या उघड्या डोळ्याने बघत असलेली ती जी मरिया आहे हिच्याद्वारा आम्हाला बघायला मिळते. तिचा पुत्र होता. म्हणजे असं वाटते जणू काही एक मोठा जाड गॉगल लावून ती आहे. किती दुःख होत असेल तिला, पण सर्व काही सहन करत त्या ठिकाणी ती उभी आहे. ती रडत आहे आतून आणि बाहेरून ती रडताना आम्हाला बघायला मिळते. स्वर्गातून देवाला पृथ्वीवरील नरक थांबवण्याची जशी काही ती विनंती करत आहे अशी ती आम्हाला बघायला मिळते. होय, ती माताच आहे, अगदी सामान्य. आपल्या फक्त
33 वर्षाच्या आपल्या तरुण मुलावर ओढवत असलेला हा प्रसंग जे आहे, निमूटपणे ती बघत आहे. ती माता आहे. काय होत आहे आणि आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरच तिला माहीत होत्या. तुम्हाला यावेळेस मला आठवण करू देऊ इच्छितो. लूक 2:35 शिमोनाची जी भविष्यवाणी जी आहे, तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून जाईल. काय ब्रदर ते वचन? आणि आणखी पुष्कळ लोकांच्या अंतकणातील विचार उघडकीस यावे म्हणून तुझ्या स्वतःच्या जीवात तलवार भोसकून जाईल. तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून जाईल. तिला त्या जन्माच्या अगोदरच माहीत होतं की पुढे काय होणार आहे. अशी ती माता आहे आणि अशीच माता आम्ही सुद्धा, तुम्ही आम्ही असावं अशी देवाची या ठिकाणी इच्छा आहे. पुढे काय होणार आहे. ख्रिस्ती जीवन जे आहे मातांसाठी आणि तुम्हा आम्हासाठी हे साधं जीवन नाही आहे. प्रतिदिवशी काही वेगवेगळ्या गोष्टी आमच्या जीवनात घडत असतात. सामाजिकरित्या किंवा नैसर्गिकरित्या किंवा आमच्या कुटुंबामध्ये आम्ही बघत असतो. अनेक ज्या गोष्टी आहेत आमच्या जीवनामध्ये होत असतात. आम्हावर संकट येतात, आम्हावर समस्या येतात, आमच्या घरामध्ये एखादा मृत्यू होतो, कोणाचाही मृत्यू होतो. पण हे सर्व होत असताना घरातील आम्ही सर्व आणि विशेष करून माता जे आहेत त्या प्रसंगांना सुद्धा सामोरे जात असतो. मरिया सुद्धा त्याच्या जन्माच्या अगोदरपासून हा जो प्रसंग आहे, शेवटी वधस्तंभाच्या पायथ्याशी उभे असताना या प्रसंगाला सुद्धा सामोरे जात असताना तिला पूर्वीच माहीत होतं. आणि या सर्व 9-10 महिन्याच्या काळामध्ये किंवा या सर्व प्रसंगामधून 3-4 वर्षाच्या काळामध्ये हे सर्व ती दुःख सहन का, ती आनंदात असेल का? अरे वा, आता माहीत नाही, आता ख्रिस्ताचा जन्म माझ्या दरबारात झाला, आता तो देव आहे, देवादिदेव राजाधिराज आहे, आता सर्व चांगलं होईल, एवढे सर्व चमत्कार तो करतो, त्याचा मृत्यू कधीच होणार नाही, असं होतं का? नाही. सुरुवातीलाच माहीत होतं, सुरुवातीलाच त्या भविष्यवाणी झाली होती की तलवार भोसकून जाईल, अशा दुःखाला तुला सामोरे जायचं आहे. ते सर्व उळाशी बाळगूनच ती जगत होती आणि त्याचं संगोपन ती करत होती. मरिया ही सुरुवातीलाही आईच होती आणि शेवटी पण ती आईच होती आणि शेवटपर्यंत हे मातृत्व जे आहे तिने कधीच सोडलेलं नाही. आणि वधस्तंभाजवळ सुद्धा आहे हे सर्व दुःख सहन करत केवळ त्या प्रेमाच्या, दयेच्या व वरचष्म्याने जे आहे त्या खेळलेल्या आपल्या एकुलत्या एका आपल्या पुत्राकडे जी आहे ती बघत होती. असे उदाहरणं समाजामध्ये आम्हाला बघायला मिळतात. अनेकांना जेव्हा मुलं नाही राहत, एखादी माता किंवा एखादा कुटुंब जे आहे आपलं मूल जेव्हा आहे एक दत्तक म्हणून दुसऱ्या मुलांना देते, असे उदाहरणं आम्हाला समाजामध्ये बघायला मिळतात. खचितच त्या स्त्रीला जी आपलं मूल देते तिला त्रास होत असेल, पण ठीक आहे, काहीतरी कारणासाठी, काहीतरी चांगल्या कारणासाठी, चांगल्या उद्देशासाठी जे आहे, ज्यांना मूल नाही त्यांना ती देत असते. हा आनंद तिच्या अंतःकरणामध्ये राहतो. किंवा अशा अनेक माता आहेत जे आपले जे पुत्र आहेत त्या लढाईमध्ये पाठवतात आणि एक दिवशी बातमी येते की या लढाईमध्ये तिचा पुत्र जो आहे मारला गेला. म्हणजे त्या लढाईमध्ये त्याची आहुती देण्यासाठी सुद्धा एक आहुती देण्यासाठी सुद्धा त्या तयार असतात. आणि खचितच अशा ज्या माता आहेत त्या गौरवास्पद आहेत. त्यांची ही कामगिरी, त्यांचं हे जे मातृत्व आहे, अशाही स्त्रियांचं मातृत्व त्या मरियेप्रमाणे जे आहे सन्माननीय आहे, आदरणीय आहे, कौतुकास्पद आहे. अशा कुटुंबामध्ये अशा अनेक तलवारी जे आहे, असे अनेक वधस्तंभ जे आहे भोसकून जात असतात. जसं आमच्या कुटुंबामध्ये एखादा जर वाईट प्रसंग जेव्हा घडतो तर त्या मातेला किती वेदना होत असतील. असे अनेक उदाहरणं आम्हाला, जर एखाद्या मातेचा पुत्र लहानपणीच मृत्यू पावला, किती वेदना होते. असे अनेक उदाहरणं. त्याचंच एक उदाहरण आहे जिला या मरियेला माहीत होतं
जन्माच्याच वेळेस माहीत होतं की ख्रिस्ताचं पुढे काय होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी ते वचन किंवा प्रॉफेसी आलेली आहे, तलवार जीवातून तलवार भोसकून जाईल, अशा प्रसंगातून तिला त्या ठिकाणी जात आहे. म्हणूनच मातृत्व जे आहे हे आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. परमेश्वर प्रीती आहे, पण प्रीतीचं दुसरं देवानंतर जर काही प्रीतीचं उदाहरण असेल तर मातृत्व आहे. त्या मातेचं जे उदाहरण आहे हे आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी प्रीतीचं श्रेष्ठ उदाहरण देवानंतर जर काही असेल तर त्या तुम्ही माताच आहे, जे आपल्या लेकरांवर, आपल्या समाजांवर, आपल्या कुटुंबियावर, आपल्या मंडळीवर जे आहे तुम्ही आणि या सर्व पृथ्वीवरील लोकांवर प्रेम करून आणि त्यांना ख्रिस्ताकडे आणून तुम्ही जे दाखवत असता, हे एक प्रीतीचं मोठं उदाहरण जे आहे देवानंतरचं हे तुम्हामध्ये आहे. आणि ही काही छोटी बाब नाही. अशा माता जे आहेत तुम्ही आहात. मरियेच्या जीवनातून आम्हाला बघायला मिळते आणि म्हणूनच मरियेला देवाची संपूर्ण जी मनुष्याच्या उद्धाराची योजना पाहण्याची संधी मिळालेली आहे. मग काय बेनिफिट्स आम्हाला मिळतात? आता ह्या सर्व हालअपेष्टामधून ती मरिया गेलेली आहे, तुम्ही माता, आम्ही जात आहोत या हे ख्रिस्ती जीवन जगत असताना. मग आता त्याचे बेनिफिट काय आम्हाला या जीवनामध्ये मिळतात? तर देवाचा जो मनुष्याच्या उद्धाराच्या योजनेचा भाग आहे त्याची ती साक्ष झालेली आहे. जसं एक कुटुंब असते आणि त्या माता असतं, पिता असतो आणि आपल्या लेकराला तो शिकवतो. मग एक दिवस त्याला चांगली नोकरी लागते किंवा तो चांगला कमवतो आणि तोही मोठे जेव्हा काम करतो. आणि हे असं करताना जेव्हा आपला पुत्र किंवा आपल्या घरातील कन्येला जेव्हा ते दोन्ही माता किंवा पिता बघतात किंवा किती आनंद त्यांना होत असेल. तर ही सर्व देवाच्या उद्धाराच्या योजनेची कृती ख्रिस्ताद्वारा होत असताना, त्याच्या जन्मापासून तर त्याच्या उचलल्या जाण्यापर्यंत होत असताची साक्षी जी आहे मरिया आहे. किती सुंदर उदाहरण आहे. सर्व काही ती बघत आहे आणि सर्वाची ती साक्षी झालेली आहे. तू माता या नात्याने असंच देवाच्या सर्व योजनेचा भाग होणं, त्याचं साक्षी होणं, हे याची आठवण जी आहे तुम्हा मातांना देव या वचनातून करून देत आहे किंवा मरियेच्या जीवनातून तो तुम्हाला सांगत आहे. येशू सोबत तिनेही वधस्तंभावर दुःख सहन केलेले आहे. मातृत्व होणं, ख्रिस्ती जीवन जगणं मातांना, हा दुःख सहन करणं हा एक अविभाज्य भाग आहे, हे आम्ही विसरता कामा नये. आणि आम्हाला वचनातून बघायला मिळते पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचं शक्तिशाली प्रस्तुतीकरण किंवा सादरीकरण होत असताना त्याची ती साक्षी झालेली आहे. आणि तुम्ही सुद्धा त्या तशा माता आहात. जेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये देव अनेक गोष्टी घडवत असतो, त्याचा प्रत्यय तुम्हाला येत असतो, याचे तुम्ही साक्षी आहात. आणि तुम्ही आजच्या या अशा जर माता आहात, खचितच तुम्हाला याचा अनुभव येणार आहे, जसा अनुभव त्या मरियेला आलेला आहे. आणि ही मोठी देणगी जी आहे, मातृत्व होण्याची देणगी जी आहे, ज्याप्रमाणे मरियेला देवाने देऊ केली, तीच देणगी तुम्हा मातांना देवाने ही मोठी देणगी जी आहे ती देऊ केलेली आहे. आणि ही जी देणगी आहे हा एक मोठा सन्मान आहे. आणि हे युनिक आहे, एकमेव आहे. म्हणजे याच्यासारखं दुसरं असं काहीच होऊ शकत नाही. मातृत्वाला असा समानार्थी असं दुसरं काहीच नाही. इट्स युनिक, एकमेव आहे. त्याच्यासारखं त्याच्या तुलनीय असं काही नाही. ही मोठी मातृत्वाची देणगी जी आहे देवाने आम्हाला आणि विशेष करून तुम्हा मातांना दिलेली आहे. आणि त्याचे बेनिफिट काय झालेले आहेत, तर त्याचे फायदे आम्हाला काय झालेले आहे की आम्ही त्याद्वारा जे माता पिता झालेलो आहोत, पालकपणाला खऱ्या रीतीने अर्थ देण्यासाठी
आणि दीर्घकाळ जगण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते, आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे. आम्ही जी देवाची संतती आहे त्या संततीकडे, देवाचा उद्देश पूर्ण करणाऱ्या संततीकडे बघत त्याचे साक्षी होत जे आहे हे आम्ही आयुष्य घालू शकतो. आता आम्हाला हे देवामधलं आयुष्य घालणं म्हणजे टाइमपास नाही आहे. काय नाही आहे? टाइमपास नाही आहे. आम्ही देवाची प्रजा आहोत. हां, आता ठीक आहे, माझा माझा पुत्र सेवा करतो आहे, तर मग माता पित्यांनी का निवळ घरात बसून टाइमपास करायचं? नाही. आम्ही साक्षी झालो आहेत, त्याचे फायदे आम्हाला मिळालेले आहे. आम्ही आतापर्यंत देवासाठी, देवाचं मातृत्व जे आहे त्याचं वहन करत होतो, देवाची सेवा करत होतो आणि तो जो बॅटन आहे, तो सेवेचा बॅटन आम्ही निर्माण केलेल्या आमच्या लोकांच्या हातात आम्ही दिलेला आहे, आमच्या पुत्रांच्या, आमच्या कन्यांच्या हातात आम्ही दिलेला आहे. आणि आता ते त्या सेवेचं वहन करत आहेत. आता ती सेवा करत आहे आणि हा सेवेचा प्रवाह आता पुढे जात आहे, याचे आम्हाला साक्षी व्हायचं आहे. आणि असं आयुष्य जे आहे आम्हा पालकांनी व्यतीत करायचं आहे. टाइमपास करणे नाही आहे, शांत बसून नाही आम्हाला राहायचं नाही आहे. आम्ही देवाचा जो देवाची जी सेवा आहे हे आमच्या पुत्रांच्या, कन्यांच्या, आमच्या नातवांच्या जीवनातून जेव्हा आम्ही होत असताना बघतो आणि त्यांच्या नातवंडांच्या जीवनातून किंवा आयुष्यातून काम करताना आम्ही बघतो किंवा आम्हाला असं बघायला मिळते. हे जे आहे हे सर्व फायदे किंवा आशीर्वाद किंवा हे बेनिफिट्स आहेत, या देणगीचे जे आहे मातृत्वाच्या देणगीचे फायदे आम्हा सर्वांना, पालकांना आम्हाला बघायला मिळतात. कारण देव यासाठी आम्हाला आमची उभारणी करताय. आणि 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 काहींना तर देव हा फायदा कसा दाखवत आहे की देवाची योजना जी आहे त्या स्वर्गातूनही जो आहे देव त्यांना दाखवतो, देव आम्हाला दाखवतो. जर आम्हाला पुत्रकन्या नाहीत, आम्ही आमच्या भरीव जीवनामध्ये आम्हाला काही संतती जरी का नसेल, पण आम्ही जर देवामध्ये जर व्यवस्थितरित्या आपलं जीवन व्यतीत केलं तर स्वर्गामधला असणारा देव, आम्ही जेव्हा स्वर्गामध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा आपलं गौरव प्रगट करणार आहे. आणि हे फायदे जे आहे आपला स्वतःला देव आम्हाला प्रगट करणार आहे, अशा रीतीने आम्ही देवाला त्या ठिकाणी पाहणार आहोत किंवा देवाची योजना आम्हामधून पूर्ण होताना आम्हाला दिसत आहे. हे फायदे आम्हाला बघायला मिळतात. ह्या देणगीचा फायदा आम्हाला करायचा आहे. असे अनेक वचनं आहेत जे बायबलमध्ये जे मातृत्वाबद्दल जे आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी आहेत. एखादी वचनं आम्ही वाचू. नीतिसूत्र 31, 28 आणि 29 वाचा ब्रदर. हे केवळ या सर्व विश्वासणाऱ्या स्त्रियांसाठी किंवा मातांसाठी जे आहे, देव त्याच्या वचनातून सुद्धा अशा सर्व मातांचा सन्मान करत आहे. हे दाखवण्यासाठी हे ग्रॅटिट्यूड जे आहे वचन सुद्धा किंवा देव सुद्धा अशा मातांसाठी देत आहे. आणि या वचनांद्वारे अशा मातांचा जे देवाला अपेक्षित आहे अशा मातांचा देव या वचनांद्वारे सन्मान करत आहे. ब्रदर वाचा. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस. पण त्या सर्वांहून तू वरचढ आहेस. त्या सद्गुणी स्त्रीचे हे सर्व गुणधर्म आहे. अशी ती देवाने देणगी देऊ केलेली ती जी माता आहे. आणि 31 वचन. तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भरविशी तिची प्रशंसा हो. हा संपूर्ण वचन आहे त्या अशा सर्व मातांसाठी सन्माननीय आहे. ब्रदर स्तोत्र 139, 13 आणि 14 वाचा. म्हणून या सर्व वचनांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला आता हे दिसून येते की आम्ही त्या प्रवाहामध्ये आहोत. आम्ही देवाची निर्मिती आहोत. देवाने आम्हाला निर्माण केलं आहे आणि देवाने आम्हाला निर्माण करत असताना बऱ्याच गोष्टी अगोदरच सांगितलेल्या आहेत. त्याची पूर्वकल्पना आम्हाला दिलेली आहे. म्हणजे यासाठी की आम्ही हे म्हणू शकत नाही की आमची निर्मिती कशासाठी झालेली आहे. खचितच आमची निर्मिती देवाचा उद्देशाचं वहन करण्यासाठी झालेली आहे.
आम्ही एका मिशनसाठी या पृथ्वीवर आहोत. देवाचा उद्देश या पृथ्वीवर सफल करण्यासाठी आहोत. देवाने जे जे जो 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 बॅटन किंवा जो कराराचं पालन करण्यासाठी आम्हाला सांगितलं आहे आणि वारंवार तो स्मरण करून देतो, त्याचं पालन करण्यासाठी, त्यासाठी आमची निर्मिती, आमची जडणघडण झालेली आहे आणि आम्ही ते अविरत करत राहावं. यासाठी देवाचा आत्मा सुद्धा आम्हाला आठवण करून देत आहे. 139 स्तोत्र 13 आणि 14. तूच माझे अंतर्यान निर्माण केले, तूच माझ्या आईची उदरी माझी घटना केले. भयजनक व आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झाली आहे. म्हणून मी तुझी उपकार स्मरण करीतो. तुझी कृत्य अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. तुझी कृत्ये अद्भुत आहे, हे माझा जीव जाणून आहे. पुढे पूर्णपणे जाणून आहे. पूर्णपणे जाणून आहे. पहा, म्हणजे ज्याची निर्मिती मातेच्या उदरामध्ये होत आहे त्याला हे अगोदरच माहीत आहे. आम्ही या पृथ्वीवर केवळ बायोलॉजिकली आलेलो नाही आहे. बायोलॉजिकली म्हणजे माता पिता एकत्र आल्यानंतर आमची निर्मिती होते, हे एक स्वाभाविक आहे, बायोलॉजिकल क्रिया आहे. त्यामधून आम्ही आलो आहे आणि या पृथ्वीवर जीवन जगत आहोत असे नाही. आम्ही देवाच्या उद्देशासाठी आमची निर्मिती झालेली आहे आणि तो उद्देश आम्हाला या पृथ्वीवर सफल करायचा. देवाचा उद्देश जो आहे त्याचं वहन करायचं आहे, वाहून न्यायचं आहे आणि त्याचा उद्देश म्हणजे देवाला ओळखणे. आणि आम्ही मंडळीमध्ये आहोत, ख्रिस्ताची आम्ही वधू आहोत आणि मंडळीचे काही नियम आहे, त्या नियमाचं पालन करत म्हणजे भाकर मोडत, शिक्षणामध्ये, संगतीमध्ये राहत, देवाने जे आम्हाला सांगितलं आहे त्याच्या वचनामध्ये जा आणि साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आम्ही जर मंडळी या नात्याने त्याची निर्मिती आहोत. हे सर्व आमचं काम आहे, यासाठी आमची निर्मिती झालेली आहे. हे चर्चमध्ये आल्यावर आम्हाला नाही सांगितलं किंवा हे असं कर्मधर्म संयोगाने झालेलं नाही आहे, तर आम्ही यासाठी बनवले गेलेलं आहे आणि देवाने एक दिवशी आम्हाला वेगळं केलेलं आहे आणि या ठिकाणी ठेवलेलं आहे एका त्याच्या उद्देशाने आणि त्याच्या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी. आमेन. आणि देव करो त्याचा उद्देश आम्हामधून सफल करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी त्याची दया आणि कृपा आणि त्याचं प्रेम आणि त्याचं सामर्थ्य आम्हाला नित्य पुरवो आणि देवाचा जो मोठा संकल्प आहे तो आम्हाद्वारा पूर्ण जावो आणि म्हणजे आमचं जीवन या पृथ्वीवर जे आहे हे सफल होईल आणि देव त्याच्या वचनानुसार शाबास भल्या विश्वासू दासा, जे वतन त्याने आम्हासाठी ठेवलेलं आहे ते वतन तो आम्हाला देईल, तो मुकुट ते आम्हाला देईल. हाच आमच्या जीवनाचा भाग आहे किंवा जीवनाचा उद्देश आहे किंवा मिशन आहे आणि आम्ही त्या मिशनमध्ये आहोत. आमेन. देव तुम्हाला आशीर्वादित करो.